सरकार असो, कोणताही राजकारणी असो, पदवीधर सेना काय म्हणते? कारण तुम्ही मगाशी जे मी सांगत होतो की बुद्धिवान आहातच. बुद्धी हा हिऱ्यासारखा आहे. शिक्षणाची जोड मिळाली तर त्या हिऱ्याला पैलू पडण्याचं काम होतं. मला माहित नाही, मी थोडंसं आपल्यासमोर धाडसाने आणखीन काहीतरी वेगळं बुद्धिवंतांना बदल ठेपेल असं विधान करतो, पण जे मला वाटतं ते मी बोलतोय की बुद्धीला जर का शिक्षणाची जोड मिळाली तर त्या हिऱ्याला पैलू पडतात. आणि असे पैलूदार हिरे तुम्ही आहात. फक्त कमी आहे ती तुमच्यामध्ये, तुमच्यात काय ताकद आहे, तुमच्यात काय धाडस आहे, तुमचं कर्तृत्व काय आहे ह्याची तुम्हाला जाणीव करून देण्याची, आणि ती शिवसेनेची पदवीधर सेना तुम्हाला करून देते. या एकत्र या. मी म्हणेन डॉक्टर आपण एक साईट तयार करूया, मेल आयडी तयार करूया. मी मगाशी अच्युतजींशी बोलत होतो, किरणजींशी बोलतो, आपल्याशी बोलत होतो की आता हे जग फास्ट झालेलं आहे. पूर्वी एखादी व्यक्ती, महिला तर तेव्हा दुर्मिळच, शिक्षणच नव्हतं महिलांना मिळत, पण पारतंत्र्याच्या काळात आणि नंतर सुद्धा पदवी मिळवायची असेल तर सूट बुटातला फोटो आणि हे परदेशी रवाना उच्च शिक्षणासाठी. मग ते बोटीने जायचे, शिकून यायचे, पुढे प्रत्येकाने आपापल्या कर्तृत्वाने काय काय कार्य केले हे आपल्याला माहिती आहे. पण हल्ली या पदव्या आपल्याकडे पण येतात, मिळतात. अनेक परदेशी शाळा, कॉलेजेस हे आपल्याकडे आलेले. एवढं असूनही आणखीन एक साईड आहे आपल्याकडे की मुलाबाळांना परदेशी नेऊन शिकवायचं. शिकवा ना, हरकत नाही. ज्या ज्या सोयी सुविधा उपलब्ध असतील तिकडे कुठेही हिंदुस्थानी मराठी माणूस हा मागे राहता कामा नये. ज्याला ज्याला शक्य असेल त्यांनी परदेशी जावं, अवश्य शिकून पुन्हा मायदेशी परतावं, ही त्यामागची भावना असली पाहिजे. नाहीतर गेल्या मे महिन्यामध्ये मी मुलांच्या सुट्टीमध्ये कधी कधी जायला मिळालं तर जरूर जातो. तिकडे काय प्रगती चाललेली आहे, राज्य कसं चाललेलं आहे, या सगळ्या गोष्टी पाहत असतो. आणि गेल्या मे महिन्यामध्ये लंडनला असताना असंच रात्रीचं त्या राजवाड्यासमोर आम्ही फिरत होतो. मी आणि आदित्य मराठीमध्येच बोलणार, दुसरं कुठल्या भाषेत बोलणार. काळोख होता, थंडी होती, त्याच्यामुळे ओव्हरकोट बिअरकोट हँडग्लोज वगैरे घालून फिरत होतो. म्हणजे असं पटकन कोणी बघितलं तर ओळखणं शक्य नाही. आणि पाठीकडनं एक आवाज आला, एक्सक्यूज मी पाठी बघितलं तर आपण मराठी बोलतात. तर म्हटलं म्हणजे मग आणखीन कुठल्या भाषेत बोलू. मग जरा उजेड पडला तर उद्धवजी आपण. मग त्यांनी त्याची ओळख करून दिली. मूळचा मुंबईचा मुलगा, उच्च शिक्षित, पदवीधर, आणि आता आहे त्याच्या आयुष्यात तो खुश असेल नसेल मला माहिती नाही, पण कधी अमेरिकेत, कधी लंडन, कधी आणखीन कुठे फिरत असतो. कुटुंब आपल्या देशात आणि हा फिरतोय. आणि मग बोलता बोलता त्याने सांगितलं की आजचा आपला तरुण हा नैराश्यग्रस्त आहे, हिंदुस्थानातला तरुण. म्हटलं का रे बाबा, काय झालं त्याला नैराश्य यायला? नाही, आम्हाला आता आशा राहिली नाही कोणाकडनं. म्हटलं बरं, मग आम्हाला असं वाटतं की तुम्ही म्हणजे माफ करा, तुम्ही नाही पण राजकारणी आमचा गैरवापर करून देतील, गैरउपयोग करून देतील. मग मी त्याला सांगितलं, थांबवलं. म्हटलं की मी आता तुझ्याशी राजकारणी म्हणून बोलतो, आपली ओळख नाही, पाळख नाही. जर का मी इकडे आलो नसतो, तू इकडे आला नसता तर आपली भेटही झाली नसती. तू कोण, मी कोण, काही संबंध नाही. पहिला तुझी ओळख करून घ्या, तुझा उपयोग सांग, तर मग मी तुझा गैरउपयोग करेन. तुझा उपयोग काय, तू कोण आहेस बाबा, कुठल्या क्षेत्रातला आहे, तुझा आधी उपयोग काय, वापर काय ते सांगितलं तर मग गैरवापर करीन ना. पण कुठेतरी भटकतो आहेस, काहीतरी करतो आहेस, आणि लांब राहून आपल्या मातृभूमीबद्दल किंवा राजकारण्यांबद्दल गैरसमज व्यक्त करून काय उपयोग आहे. आणि काल सुद्धा मी पुण्याला जात असताना एक परदेशी आर्किटेक्ट भेटला, मोठा माणूस आहे, अमेरिकन, बोलघेवडा होता. आणि बोलता बोलता त्याने सांगितलं की म्हणे मी अनेकांना सांगतो की मी अमेरिका सोडून हिंदुस्थानात येऊन राहिलो आणि तुम्ही अमेरिकेत काय जाताय. म्हणजे हा देश अप्रतिम आहे, खूप छान आहे, मी माझं घरदार सोडून मी इकडे राहिलोय आणि इतकी मुलं तिकडे जात आहेत. आणि ह्या बुद्धिमत्तेचा उपयोग आपल्या मातृभूमीला तरी कळलाय का? बाकी मगाशी मी आलो होतो तेव्हा या सगळ्या गोष्टी येणार. किरण जो हे नेहमी भेटले का मला, त्यांचं ते पुस्तक आणि किती कोर्सेस, 620, हे वाचायचं झालं तरी धाप लागते. त्यातलं एखादा कोर्स करायचा म्हटलं तरी 500. बरं, कोर्स केल्यानंतर पुढे काय? म्हणजे जसं एक गेल्या महिन्यामध्ये आपण महागाईवरती हिंदुस्थान बंद केला, लगेच वृत्तपत्र झालं बंद झाला, पुढे काय? पुढे चालू काय करू, काय शकतो, बंदच ठेवायचं. पण या देशामध्ये शाळेच्या ऍडमिशन पासून पालकांना टेन्शन येतं की या मुलाला या शाळेत ऍडमिशन मिळेल का. मग त्याला ज्या काही गोष्टी कराव्या लागतात त्या केल्या जातात, ऍडमिशन मिळते.
करत 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 मुलगा 8वी 9वीत आला तर पुन्हा पालकांची धाकधूक की बाबा आता शिक्षण मंत्री कोण, त्याच्या मर्जीत काय येईल आणि माझ्या मुलाचं वाटोळं काय होईल त्याला सांगता येत नाही. मग ऑनलाईन ऑफलाईन होतं, बेस्ट ऑफ 5 होतं, 90-10चा कोटा येतो. हे शिक्षण मंत्री जे म्हणून कोणी बसतात म्हणजे राजकारणीच. त्यांचा आणि शिक्षणाचा संबंध किती असतो हा एक संशोधनाचा विषय. शिक्षण सम्राट झाले पण स्वतः शिकलेस का? बरं, स्वतः शिकायचीही गरज नाहीये, पण तुला शिक्षणातलं काहीतरी कळतंय का तुला? तर जसं आपण म्हणतो आलं देवाजीच्या मनात, तसं आलं शिक्षण मंत्र्याच्या मनात. काय करावं कळेना, वाट लावून टाका. विद्यार्थ्यांचा गिनीपिक केला जातोय. जसं प्रयोगशाळेमध्ये पहिलं जर का औषध किंवा आणखीन काय करत असेल तर गिनीपिक वापरतात, तसं आजच्या आपण ज्यांना भावी आधारस्तंभ म्हणतो त्या आधारस्तंभांचा पाय आजच कापायचं काम चालू आहे. आणि मग असे सगळे फटके खात परिस्थितीचे फटके खात शिकतात. अनेकदा पेपरमध्ये फोटो येतात की गरीब घरचा एसएससी बोर्डात पहिला आला. आता सुद्धा या 2 तरुणांना सांगितलं की वडिलांचा पगार किती? 3,000 4,000 तरी सुद्धा शिकतात. अनेक जण कर्ज घेऊन शिकतात. शिकल्यानंतर आधी बेकार होते, शिकून झाल्यानंतर सुशिक्षित बेकार. काय उपयोग आहे शिक्षणाचा? मुलगी शिकली, प्रगती झाली. मुलगी शिकली, पुढे काय? ज्या महात्मा फुलेने आपल्या देशामध्ये क्रांती केली आणि महिलांना शिक्षण देण्याची सुरुवात केली त्या महात्मा फुलेने सुद्धा आज काय वाटत असेल? लोकमान्य टिळकांना सुद्धा काय वाटत असेल? अनेक जे क्रांतिकारक होऊन गेले त्यांना काय वाटत असेल की अरे जी गुलामी आपण करत होतो ती गुलामी नको होती, म्हणून स्वराज्य पाहिजे होतं. त्या स्वराज्यामध्ये माझ्या या जनतेचे असे धिंडवडे निघतात, कशासाठी मी तुरुंगवास भोगला, कशासाठी मी बलिदान केलं. आणि म्हणून हे सगळे विषय आहेत ते होत राहणार. या तुम्ही सोबत या. मुंबई महापालिकेमध्ये, ठाणे महापालिकेमध्ये जिथे जिथे शिवसेना आहे आणि जिथे शिवसेना नसेलही अशा महापालिका असतील तिथे तिथे तुम्हाला कोण काम देत नाही ते मी बघतो. फक्त पंचायत एका गोष्टीची होते की एखादं काम असलं, आहेत काही अटी शर्ती असतात, त्या सुद्धा आपण मराठी उद्योजकांना, मराठी तरुणांना कशा परवडतील, कशा झेपतील ह्या आशाही बसवण्याचा आपण प्रयत्न करतो. पण एवढं करून जर का मराठी तरुणच आले नाहीत तर करणार का? जो विषय मी मगाशी सांगत होतो की डिग्री मिळाल्यानंतर, पदवी मिळाल्यानंतर इंटरव्ह्यू कसे द्यायचे हा एक मोठा प्रश्न असतो. इंटरव्ह्यू देताना कसं जायचं, काय बोलायचं, नेमकं कसं विषयाला हात लावायचा. आणि त्याच्यासाठी आपण एक प्रयत्न केला होता. मला वाटतं 7-8 वर्ष झाली असतील शिवसेनेच्या वतीने. तेव्हा आपलं शिवालय ह्याचं नूतनीकरण केलं गेलं होतं. छान एक हॉल, एअर कंडिशन वगैरे लावलेलं. आणि आता जसे तुम्ही आलेला तसेच काही लोक माझ्याकडे आले होते आणि त्यांनी सांगितलं की उद्धवजी आम्ही तयार आहोत, आम्हाला एक पैसा मानधन नको, परंतु काही जणांना आपल्याला बोलवावं लागेल. काही सगळेच काही चांगल्या परिस्थितीतले आहेत अशातला भाग नाहीये, परंतु काही जणांना त्यांचं येण्या जाण्याचा खर्च आणि मानधन द्यावं लागेल. तर तेवढं तुम्ही आपण फी आकारू आणि आपण मुलांना, मुलं मुली दोघांनाही की इंटरव्ह्यूला कसं जायचं आणि तिकडे गेल्यानंतर कसं बोलायचं ते शिकवू. सेल्फ प्रेझेंटेशन. ठीक आहे, तयारी सगळी जय्यत झाली, टीम ठरली. 8-15 दिवसाचा कोर्स, रोजचं किती तास किती मिनिटं याचं सगळं मांडणी झाली आणि सामनामध्ये आपण बातमी दिली, जाहिरात दिली. झाला 1 आठवडा होऊन गेला तरी हालचाल दिसेना. म्हटलं झालं काय? फोन केला. फोन केल्यानंतर माहिती अशी मिळाली की अमराठी विद्यार्थी फोन करत होते जास्त. आणि कधीपासून सुरू करणार आणि किती फी आहे? ओके. आणि त्याच वेळेला काही मराठी मुलं मुली अभावाने फोन करत होते आणि विचारणा केल्यानंतर म्हणजे काय तुम्ही आमच्याकडनं फी पण घेणार आहे? हे दुर्दैव आहे. पण तरी सुद्धा आपण चिकाटी सोडलेली नाही, जिद्द, चिकाटी. आणि मगाशी आणखीन एक मुद्दा सांगितला की मंत्र्याची मुलं मंत्री. हे आता ज्यांचे सत्कार केले ही कोणाची मुलं आहेत? ही कोणाची मुलं आहेत? शिवसेनेमध्ये जे नगरसेवक आहेत हे नगरसेवक कोणाची मुलं आहेत? साधा पानाच्या गादीवरचा तो नगरसेवक झालेला आहे, रिक्षा चालवणारा नगरसेवक झालेला आहे, आमदार झालेला आहे, नगराध्यक्ष झालेला आहे. हे काम फक्त शिवसेना प्रमुख आणि शिवसेनाच करू शकते, दुसरं कोणाचं काम नाही. आणखीन एक गोष्ट मला इकडे आवर्जून सांगावीशी वाटते की आज
या सगळ्या पदवीधरांचा हा आपण मेळा करतोय, ही संघटना उभी करतोय, त्याची सुरुवात आपण केली. डॉक्टर तुम्ही पुढाकार घेतला, मी मगाशीच बोललो. शिवसेनेच्या माध्यमातून शिवसेनेने हे व्यासपीठ तयार केलं. त्या शिवसेनेचा प्रमुख किती शिकलेला आहे? एक 2-4 दिवसापूर्वी पेपरमध्ये बातमी आली होती की शिवसेना प्रमुख ज्या कॉलेजात शिकले वगैरे 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 बातमी होती. कुठल्या कॉलेजात शिवसेना प्रमुख शिकले? मुळामध्ये माझे आजोबा सुद्धा आणि स्वतः शिवसेना प्रमुख सुद्धा. शाळेमध्ये फी भरायला पैसे नाही म्हणून शाळा सोडावी लागणारा हा माणूस आज हिंदू हृदय सम्राट झाला. कोणाचा मुलगा होता? आणि त्या माणसाने ही शिवसेना उभी केली. शिवसेनेने मराठी माणसाला वडापाव दिला ना, का द्यायचा नाही? पण त्याच वडापावबरोबर पंचतारांकित हॉटेलमध्ये नोकरी सुद्धा दिलेली आहे, पायलट सुद्धा बनवलेले आहेत आणि उद्योगपती सुद्धा शिवसेनेने मराठी माणसातनं घडवलेले आहेत. वडापाव विकणं मी नाही समजत हे कमीपणाचे. कारण माझ्या आजोबांची आठवण तुम्हाला सांगत असताना मूळचं आमचं घराणं त्यावेळेला पनवेलचं आणि पनवेलमध्ये माझ्या आजोबांनी गरिबी होती म्हणून भीक नाही मागितली. त्याही वेळेला गरज पडली तर टांग्याच्या पाट्या रंगवलेल्या आहेत, नंबर रंगवलेले आहेत. मी मजुरी करेन पण भीक मागून घरात पैसा आणणार नाही. उभा राहीन तो स्वाभिमानाने आणि कर्तृत्वाने उभा राहीन. ही जिद्द असायला पाहिजे. आणि त्यांनी त्या आजोबाने ते बीज त्यावेळेला पेरलं, त्याचा आज हा वृक्ष झालेला आहे. त्या आजोबाने जर का माझ्या खचून गेले असते की काय करणार, तर काहीच झालं नसतं. आणि म्हणून जी धाडस लागतं, हिंमत लागते, ते कुठल्याही शिक्षणातून, त्याला कुठली पदवी नाहीये. ती धाडस मिळवण्याची पदवी नाहीये, ती फक्त इकडेच मिळेल, ती शिवसेनेत मिळेल. शिवसैनिक हो, झालं धाडस झालं, मी आहे तुझ्या पाठी. आणि असा हा पदवीधरांचा मी तर म्हणेन या पदवीधरांची फौज मला उभी करायची. सेना, पदवीधर सेना म्हणजे सैनिक. फार मोलाचे आहात तुम्ही. जशी आपल्या देशाच्या रक्षणासाठी सीमा सांभाळणारी फौज तिकडे तैनात असते, तशी मला देशांतर्गत देश घडवणारी पदवीधरांची सेना उभी करायची. देश घडवणारी. मग जर का तुम्ही समोरून बोला की मी पदवीधर बोलतोय, तर समोरचा जो कोणी असेल तो तळातळा कापला पाहिजे. अरे नाही, हे भारी प्रकरण आहे, याच्याशी याला दुर्लक्ष करून चालणार नाही. आणि तशी सेना, तसे सैनिक हे तुमच्यातनं उभे राहतील अशी आशा व्यक्त करतो. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा सांगतो की हे पावसाळ्यात आलेलं कुत्र्याची छत्री नाही, तर हा शिवसेनेचा कार्यक्रम आहे आणि त्याची आजची सुरुवात आहे. या शिवाजी मंदिर आहे, उद्या शिवाजी पार्क होईल. बरं, एकच सगळ्यांची मी परवानगी घेऊन जरा निघतोय. तुम्हाला वाटेल की आला बरा 2 मिनिटं सगळ्यांना उपदेश दिला आणि चालला, असं नाहीये. इथून मी जाणार आहे, आपल्या नगरसेवकांची बैठक घेतोय. कारण मुंबईला साथीच्या रोगांचा विळखा, थैमान, मुंबईमध्ये खड्डे, तसं बघितलं तर महाराष्ट्रभर हे सगळं गाजलेलं आहे. पण हे सत्य जरी असलं तरी घरामध्ये बसून नुसत्या बातम्या वाचणारं मी नाहीये. मी डॉक्टरांची पण बैठक घेतली, बैठका पूर्ण झाल्या. आजपासून मी हॉस्पिटल्स आणि त्या विभागांच्या व्हिजिट सुरू करतोय आणि त्याच्यासाठी आपली परवानगी घेऊन मी आपला निरोप घेतो. जय हिंद. आता तुम्ही ज्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत होता तो कार्यक्रम आता इथे येऊन ठेपलेला आहे. तर कृपया सर्व प्रेक्षकांना मी विनंती करते की त्यांनी आसनस्थ व्हावं. आणि उद्धव सरांनी एवढं प्रोत्साहनपर संवाद आपल्याशी साधले त्याबद्दल त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ देत. त्यांचे हे सर्वच सल्ले आणि त्यांनी दिलेले एकूणच सल्ले आपल्याला नक्की कुठेतरी उपयोगी पडतील याची मला खात्री आहे. तुमच्या प्रश्नांची उत्तरं आता आपल्याला इथे मिळणार आहेत. तुम्हाला नक्की कुठचे कोर्सेस उपयोगी ठरणार आहेत. पण त्याआधी माझा एक प्रश्न आहे आणि मी किरण सरांना फक्त तो विचारून ठेवते आणि त्यांच्या मार्गदर्शनात त्यांनी त्याचा उल्लेख करावा अशी विनंती करते की सर्वसामान्य जनता जी आहे त्यांना नेहमी हा प्रश्न पडतो की जास्त किमतीचे कोर्सेस केले की जास्त पगाराची नोकरी मिळते. हे सगळ्यांना माहितीच आहे. पण मग जास्त किमतीचे कोर्सेस न करता आपल्या कुटुंबाला साजेसा असा पगारही जर आपल्याला मिळाला आणि आपल्याला हवी ती नोकरी मिळाली तर सोन्याहून पिवळं.
पण मग असे कोर्सेस कुठचे, कारण जास्त किमतीचे मोठे मोठे कोर्सेस आपल्याला त्याच्या ॲड्स बऱ्याच वेळा वाचायला मिळतात, पण त्या मागे दडलेले जे छोटे छोटे कोर्सेस असतात ते सहसा कोणी बोलत नाही. तर त्या कोर्सेसबद्दल आम्हाला माहिती द्यावी अशी मी विनंती करते. आणि आता मी श्रीयुत अच्युत गोडबोले यांना इथे व्यासपीठावर आपल्याला मार्गदर्शन करण्याची विनंती करते, त्यांचं मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. धन्यवाद. सर्वप्रथम मी डॉक्टर सावंत यांचे आभार मानतो की मला इथे आपल्या सगळ्यांशी संवाद साधायला एक संधी दिली. आतापर्यंत मी जे सगळं ऐकत होतो त्यावेळेला आत्ताचे जे पदवीधर आहेत किंवा जे अजूनही शिकतायत त्या सगळ्यांचे प्रश्न इतके विविध होते आणि वेगवेगळ्या तऱ्हेचे प्रश्न समोर आले. त्या सगळ्यांची उत्तरं देणं खूप अवघड आहे. सगळ्यांच्या प्रश्नांना एक रामबाण उपाय अशा तऱ्हेने माझ्याकडे असेल असं मला वाटत नाही. त्याचं कारण असं की याच्यामध्ये खूप गुंतागुंतीचे प्रश्न आहेत. एक म्हणजे नोकरी मिळणं किंवा न मिळणं ह्याचा अर्थव्यवस्थेशी खूप खोलवर एक संबंध असतो आणि आत्ता अनएम्प्लॉयमेंट किंवा बेकारी का आहे ह्याची कारणं खूप खोलवर आहेत आणि त्याच्या विवेचनात मी आत्ता जाऊ इच्छित नाही. मला फक्त एकच सांग